नमस्कार. आज श्रावण महिन्यातील चौथा सोमवार. तर चौथ्या सोमवारची कहाणी वाचण्यापूर्वी मी प्रथम गणपतीची कहाणी वाचते. ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी. निर्मळ मळे उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष सुवर्णांची कमळे, विनायकांची देवळे रावळे, मनाचा गणेश मनी वसावा. हा वसा कधी घ्यावा? श्रावण्या चौथी घ्यावा. माही चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? पशा पैलीचं पीठ कांडावं. 18 लाडू करावेत. 6 देवाला द्यावेत. 6 ब्राह्मणाला द्यावेत. 6 सहकुटुंबी भोजन करावं. अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्यायजे. मनी पाविजे चिंतिले लाभिजे. मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करिजे. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. सोमवारची श्रावण सोमवारची चौथ्या गोष्टीची कहाणी आहे. तर ती सोमवारची आज फसकीची कहाणी. ऐका महादेवा तुमची कहाणी. 8 पाट नगर होतं. त्यात एक गरीब सवाशिणबाई राहत असे. तिनं आपलं श्रावण मास आला म्हणजे काय करावं, तर आपलं दर सोमवारी पहाटेच उठावं, स्नान करावं, पूजा घ्यावी. एक उपडा, दुसरा उत्ताना, पसाभर तांदूळ घ्यावेत व महादेवाच्या देवळी जाऊन मनोभावे पूजा करावी. नंतर प्रार्थनेच्या वेळी जय महादेवा घे फसकी व दे लक्ष्मी असं म्हणून महादेवाच्या मस्तकी तांदूळ अर्पण करावे. उरले तांदूळ नंदीच्या पाठीवर वाहून आपल्या घरी यावं. असं 4 सोमवारी तिनं केलं. शंकर तिला प्रसन्न झाला. दिवसेंदिवस ती श्रीमंत झाली. मनामध्ये समाधान पावली. पुढं उद्यापनाच्या वेळी तिनं देवी अन्नपूर्णेला गजनीची चोळी पाठवली. काशी विश्वेश्वराला रुपया पाठवला आणि व्रताची समाप्ती केली. शंकराने तिला निरोप पाठवला. अजून तुला नंदीच्या सेवेचे फळ मिळालेले नाही. माझ्या सेवेचे तर अद्याप देणेच आहेस. पुढे शंकराने तिला अपार देणं दिलं. तर जसा तिला विश्वेश्वर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा प्रसन्न हो. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.